नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वांना मागी गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्त आज मी बनवणार आहे पालक पनीर. त्यासाठी मी पहिले पालक मस्त धुवून घेतला आणि गरम पाण्यामधून पालक काढून घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि मीठ आणि थोडंसं जिरं घालून हे मिक्सरला मी काढून घेतलेलं आहे. आणि इथं पनीर मी मस्त तळून घेतलं आहे. तुम्हाला जर तळून घ्यायचं नसेल तुम्ही कच्चं पण घालू शकता. इथे मी लसूण चॉप करून ठेवलेलं आहे. इथे तेल गरम करत ठेवले. मी ह्याच्यामध्येच पनीर तळून घेतलेलं आहे. आपल्या रेसिपी ह्या घरगुती असतात. तर हे बघा, आता आपलं हे तेल आधीच गरम झालेलं आहे छान. तर आता ह्याच्यामध्येच लसूण आपला बारीक चॉप केलेला लसूण आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे. आणि लसूण पण गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे टेस्टसाठी. आणि मी ही प्युरी बनवली आहे ना, तर मग ह्याचा असाच कलर तुम्हाला जर पाहिजे असेल तर गरम पाण्यामधून काढल्यानंतर हिला ना लगेच थंड पाण्यामध्ये टाकलं तर मग हिचा कलर हा असाच असतो. हे बघा, आपला लसूण छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता आपली ही प्युरी ह्याच्यामध्ये करून घेतलेली आहे ती ह्याच्यात बनवून घेणार. वाव, बघू शकता स्मेल पूर्ण घराने मस्त दरवळ सुटलेली आहे. आणि छान पैकी हे छान आपल्याला 2 ते 3 मिनटं हे टमॅटो छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं. तुम्हाला टाकायचं नसेल तुम्ही स्किप पण करू शकता. ही पालक ग्रेव्ही आहे ती मी आता हे तेलात सोडून देणार आहे. बघा तुम्ही, न मसाले घालतात घराने एवढा छान दरवळ सुटले ना पालकच्या ह्याची ग्रेव्हीची. हे बघा, वाव, बघा तुम्ही किती सुंदर दिसते आपला ग्रेव्ही. आता ही आपली पालकची ग्रेव्ही छान तेलामध्ये शिजते. तर आता आपण ह्याच्यात सगळ्यात पहिले हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मिरची एक घातलेली आहे तुम्हाला बोलले. आता थोडेसे आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये चवीपुरता आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. मी आता ह्याच्यामध्ये मसाला घालून घेतलाय. आपला हा घरचा मसाला आहे. ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाव, काय छान स्मेल सुटले. आणि मस्त बघा आता कसं तेल यायला चालू झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, तेल सुटलंय बघा किती सुंदर. हे बघा, छान असं तेल आपल्या भाजीला तेल छान सुटलंय. कलर पण किती सुंदर आलाय. आता मी ह्याच्यामध्ये आपले पनीर तळून घेतलेले आहेत ना, ते ह्याच्यात छानपैकी असे सोडून देते. हे बघा, आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला ह्याला फक्त आता आपण पनीर तळून घेतलेलं आहे. ग्रेव्ही पण छान तेलात शिजून घेतले. तर फक्त 5 मिनटं आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करून ह्याच्यावर कच्ची कोथिंबीर टाकून द्यायची. आपली भाजी रेडी. आणि माझी ही पालकची रेसिपी
पालक पनीरची. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त खात राहा. बाय.